पुन्हा एकदा राज्यातल्या घडामोडी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या हजरजबाबी आणि स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत। अजित पवारांनी आतापर्यंत 5 वेळा उपमुख्यमंत्रीपद पदाची जबाबदारी जी ती पार पडली आहे। राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याची त्यांची इच्छा आहे, मात्र अजित पवारांची ही इच्छा अद्यापपर्यंत तरी पूर्ण झालेली नाही। अजित पवारांनी बारामतीमधल्या एका मेळाव्यात बोलताना हीच खंत नेमकी बोलून दाखवली। 5 वेळा उपमुख्यमंत्री झालो, पण यापुढे काही जात नाही असं सांगत त्यांनी एक प्रकारे आतापर्यंत मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे। 1984 साली वय वर्ष 24 असताना मी छत्रपतीचा संचालक झालो। तिथून सुरू झालेला माझा राजकीय प्रवास आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत येऊन पोहोचला। 5 वेळेला ते उपमुख्यमंत्री पदच मिळते। त्याच्यामध्ये हे श्रेय खरं तर बारामतीकरांचंच आहे, प्रत्येक मतदार बंधू भगिनींचं आहे। अजित पवारांच्या बारामतीत व्यापारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी बारामतीकरांना भावनिक साथ घातली। विकासाच्या मागे उभं राहायचं की नाही याबाबतचा निर्णय तुम्ही आणि तुमच्या परिवाराने घ्यायचा आहे। बारामतीने माझ्यावर 33 वर्ष प्रेम केलं। बारामतीकरांच्या जोरावर मी राज्यभर सक्षमपणे फिरू शकलो, विविध पदांवर मी बसू शकलो। याही निवडणुकीला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे राहाल याबाबत शंका नसल्याचं अजित पवार म्हणाले। बारामतीकरांनी विकास कामाच्या मागे जायचं की भावनेच्या मागे जायचं हे ठरवावं, अशी भावनिक साथ अजित पवारांनी घातली आहे। आणि भविष्यातील गणित तुम्हाला इतरांच्या पेक्षा जास्त समजतात, त्यामुळे बारामतीकरांच्या सर्वांगीण विकास कुणामुळे होणार आहे याची जाणीव सर्वात जास्त तुम्हाला त्या ठिकाणी आहे। त्यामुळे विकासाच्या मागे उभं राहायचं का भावनिक व्हायचं याचा निर्णय तुम्ही आणि तुमच्या सगळ्या परिवारांनी घ्यायचा आहे। माझे सहकारी विचारतात, दादा राव तुम्ही 1,68,000 मतांनी निवडून आला, राज्यात पहिल्या क्रमांकात ती सगळ्यांची डिपॉझिट जप्त केली, आम्ही पण जायचो 1,68,000 निवडून आला। बारामतीकरांनी मला असं केलं आणि त्याच्यानंतर जी झटका दिला 48,000 लोक म्हणतात राव ही काय बारामती, म्हणलं ती 12 मती आहे, ती एक मती नाही ना। तर याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, पण त्यामुळं लोकांच्यामध्ये कुतूहल आहे किंवा असं कसं घडू शकतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेवरून प्रणिती शिंदेचे कान टोचले। तुम्ही बहिणींना 1500 रुपये देता, ती लाच आहे। आई मुलीचं बहिणीचं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाला विकत घेता आलं नसल्याचं फडणवीसांनी प्रणिती शिंदेंना सुनावलंय। प्रणिती शिंदे या सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्या असल्यानं त्यांना बहिणींची परिस्थिती माहीत नसल्याचा टोला त्यांनी लगावलाय। तुम्ही बहिणींना जे 1500 रुपये देता ही लाच आहे, तुम्ही बहिणींना लाच देऊन विकत घेताय। आता मला हे सांगा, आईचं प्रेम, बहिणीचं प्रेम, मुलीचं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाला विकत घेता आलंय? अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी या प्रेमाचं मोल तो करू शकत नाही। जगातली सगळी संपत्ती दिली तरी देखील प्रेम कधी विकत घेता येत नाही। पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना हे कळत नाही। मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातल्या सभेत भाजप विरुद्ध जाहीरपणे नाराजी व्यक्त केली। निर्धार मेळाव्याला भाजपच्या नेत्यांनी पाठ फिरवल्यानं त्यांनी खंत व्यक्त केली। भाजपच्या मंडळीला बोलावलेलं असताना देखील आमची भाजपची मंडळी आज आली नाही, कारण भाजप आता नवरदेववाले असल्यामुळे त्यांना किंमत आहे आणि त्यामुळे निश्चितपणाने आम्ही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असं गुलाबराव पाटील म्हणालेत। आपणच्या मतदारसंघामध्ये लीड दिलाय आणि सांगायचा अर्थ असाच आहे की आज भाजपच्या आमच्या मंडळीला बोलवल्यानंतर सुद्धा आमची भाजपची मंडळी इथं आली नाही। याच्यावर आम्ही मार्ग काढू, विनंती करू, कारण की त्यावेळेस ते नवरदेववाले, आम्ही नवरदेववाले होते, ते नवरीवाले होते। आता आम्ही नवरीवाले आहे, ते नवरदेववाले आहे। त्यामुळे निश्चितपणाने आम्ही तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। युतीमध्ये अशा गोष्टी घडता कामा नये, जेणेकरून ज्याचा विपरीत परिणाम पूर्ण महाराष्ट्रावर होईल। जेणेकरून लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे आपण एक संघ राहून निवडणुका लढण्यानंतर काय परिणाम होतो, देशाचा वारा इकडे तिकडे असताना सुद्धा आपण एक संघ असल्यामुळे 2 सीट आपल्या लोकसभेच्या निवडून येऊ शकल्या। तसं जर आपण एक संघ राहिलो तर जळगाव जिल्ह्यामध्ये 11चे 11 आमदार आपले निवडून येऊ शकतात। त्याच्यामुळे आपल्यामध्ये फूट असणं
हे आपल्याकरता नुकसानीचं या ठिकाणी चित्र आहे.